तर चला मित्रांनो, आज आपण एकत्र मिळून बनवूया तोरण। काही दिवसाआधी मी एक पॉमपॉमची व्हिडिओ टाकली ज्याच्यामध्ये मी पॉमपॉम बनवला आहे आणि त्याच पॉमपॉमच्या हेल्पने आपण आज बनवणार आहोत एक तोरण। या तोरणासाठी मी गोल्डन बीड्स घेतले आहेत, अजून धागा आहे एक माझ्याकडे तो घेतला आहे, नॉर्मल शिवायचा धागा घेतला आहे मी आणि तेच मी 4-5 वेळा टाकून त्याला थोडं जाडं बनवून वापरणार आहे। बाकी हे मी बनवलं आहे। हे कसं बनवायचं तर इकडे मी गोल्डनवाले बीड्स आहेत ना त्यांची थोडीशी कमी जास्त करून त्याला एक पॅटर्न दिला जो की हा एक झिगझॅग पॅटर्न होणार आहे एंडमध्ये। तुम्हाला याच्यामध्ये करायचं काय, मी इथे 2 रिंग घेतल्या जे मी ॲट द एंडसाठी लावल्या आहेत। हा पॅटर्न बनवण्यासाठी बस तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे, त्या धाग्यामध्ये सुई पेरून ती सुईला आपल्याला एकाच पॅटर्नमध्ये बीड्स इन्सर्ट करायचे आहेत। आता इकडे मी काय केलं आहे, 15 गोल्डन बीड्स घेतलेत, मग एक व्हाईटवाला पर्ल लावला आहे, मग परत 15, मग आपलं अजून एक व्हाईटवाला रिंग लावली आहे, फ्लावर लावला आहे गोल्डचा, पॉमपॉम लावला आहे, परत फ्लावर, परत व्हाईटवाला पर्ल, मग परत 15 जे गोल्डन बीड्स आहेत ते लावून परत मग मोती लावली आहे। ही एक सिरीज जी आहे ती मी बनवली आहे इकडे आणि एंडला ऑफकोर्स 2 रिंग लावल्या आहेत। आता हे झालं। आता काय करायचं, मला अशी झिगझॅग पॅटर्न हवा आहे। त्या झिगझॅग पॅटर्नसाठी मी काय करणार आहे, इकडे जे स्टार्टिंगचे तिथून घेऊन व्हाईटवाला जो मोती आहे तिथून मी ते पेरणार आहे आणि तो धागा बाहेर काढणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं, आपल्याला त्यावाल्या साईडचं 15 जे आहे ना गोल्डन बीड्स तिकडे आपल्याला जायचंच नाही आहे, आपल्याला व्हाईटवाल्याकडूनच फिरून यायचं आहे। मग आता मी इकडे काय मेजरमेंट घेतला आहे ना की 15 गोल्डन बीड्स आहेत, मग माझ्याकडे पिंक कलरचा बीट होता, मग मी तो बीट लावला, म्हणजे 15, मग पिंक कलरचा बीट आहे, मग 20 गोल्डन बीड्स आहेत, मग व्हाईट कलरचा आणि मग पुन्हा 15 आहे। नंतर मग आपला तोच एक पॅटर्न कुठला, व्हाईटवाला सर्कल, सोन्याचा फ्लावर म्हणजे गोल्डन तो फ्लावर आहे असा, म्हणून त्याला मी सोन्याचा फ्लावर बोलते। नंतर आपला पॉमपॉम, मग परत सोन्याचा फ्लावर, मग आपला परत व्हाईटवाला रिंग, मग परत काय 15 गोल्डन बीड्स घेतले आहेत मी, आपला व्हाईटवाला मोती, मग परत 20 गोल्डन बीड्स, आपला पिंकवाला मोती, मग परत 15 गोल्डन बीड्स घेऊन मी दुसऱ्या एक सोडून, म्हणजे या साईडचं जसं मी ते पेरलं आहे त्या हिशोबाने मी तिथून काढून तसंच पहिला काढलं जसं त्या हिशोबाने आपल्याला बाहेरच्या साईडला जे आहे तो धागा काढायचा आहे। आता बाहेरच्या साईडला काढून झाला तो धागा, आता आपल्याला पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची आहे 3दा, जास्त नाही 3दा, कारण मला इथे 3 हे करायचं आहे। तुम्हाला अगर जेवढे करायचे असतील, तुम्ही जेवढी लांब हे केलं आहे माळ बनवली आहे त्या हिशोबाने तुम्ही करा आणि तसंच आपल्याला पेरत जायचं आहे। परत ते 15 पिंकवालं, 20 व्हाईटवालं, 15, मग परत फ्लावर आपला गोंड्याचं जे काय सेट बनवलं आहे, मग परत वरती जाताना उलटं, असं करून झालं। आता आपण इथे शिवायचा धागा घेतला आहे, दुसरा धागा घेतला नाही आहे कुठला, त्यामुळे आता मला पुन्हा इकडे येऊन अजून एक घेर बनवून परत शिवायचं जिथून घेतलं आहे तिथून, आणि मग त्या हिशोबाने ते मजबूत झालं पाहिजे। ते मजबूत झालं की आपले जे तोरण आहे ते तयार होणार आहे। हे तोरण तुम्हाला कसं वाटले कमेंटमध्ये जाऊन ज़रूर सांगा। बाकी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करत कमेंटमध्ये कायच लिहिणार तुम्ही बनवणार की नाही हे लिहून टाका। ठीक आहे, बाय बाय।